ठाणे शहर भाजपा पुरस्कृत नवयुग मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या माजी नगरसेविका तथा नवयुग मित्र मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा आमरे, मंडळाचे संस्थापक रमेश आमरे व मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर आमरे यांच्या नियोजनाखाली मंडळाचे संस्थापक रमेश आमरे आणि कुटुंबियांनी 9 दिवस देवीची पूजा अर्चा करून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। काल विजयदशमी दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी टिकोजिनीवाडी परिसरातून देवीची विसर्जन मिरवणूक अतिशय साध्या पद्धतीने काढण्यात आली। ही मिरवणूक साधेपणाने काढत मंडळाने महाराष्ट्रात अतिवृष्टी संकटातून बळीराजाला व सर्वसामान्य नागरिकांना सावरण्याकरिता गंगा महाआरतीचं भव्य आयोजन केलं होतं। नवयुग मित्र मंडळ उत्सव 2025च्या वतीनं हा आयोजन करण्यात आलं होतं। या महाआरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारलं गेलं होतं। देवीला निरोप देताना आमरे कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने सासूरवाशीन म्हणून अखेरची पूजा करून देवीला साश्रू नयनांनी निरोप दिलाय। मिरवणुकीत साधेपणा जपण्यात आला असून त्यावरील खर्च महाराष्ट्रात आलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याचं मंडळाचे संस्थापक रमेश आमरे यांनी स्पष्ट केलंय। यावेळी स्थानिक माजी नगरसेविका स्नेहा आमरे, संस्थापक रमेश आमरे, मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर आमरे तसेच प्रमुख सल्लागार शंकर पवार, मनोज सिंग यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक, भक्त, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर ही गंगा महाआरती पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। जय जय श्रीराम, जय श्रीराम। सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन मित्रांनो, दरवर्षी इथे नवरात्र मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। तुम्ही बघाल की आज 21वे वर्ष होतं, पण महाराष्ट्रात जी अतिवृष्टी आलेली त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की आज इथे महाआरती करायची आणि आपला बळीराजा आहे तो सुख समृद्धी आणि सर्वसामान्य नागरिक ज्यांना आता या महापुरात खूप फटका बसला आहे त्यांना सर्व सुख समृद्धी आणि चांगले त्यांचे फळफाळे दिवस यावे यामुळे आम्ही महाआरती आज ठेवलेली आणि मला खूप आनंदाचं वातावरण आहे। आणि मंडळातर्फे सर्वांनी आणि जे भाविक होते त्यांनी खूप चांगलं योगदान केलं। मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो। मंडळाचं हे 21वे वर्ष होतं, तर 21व्या वर्षात आम्ही दरवर्षीच असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो। तर यावर्षी आम्ही वाराणसीवरून थेट गंगा आरती आपल्या ठाणेकरांसाठी आयोजन केलेलं होतं। हे आमच्या मंडळाचं यावेळी डिसिजन होतं। तसेच यावेळी अजून वेगळं म्हणजे आपण जर बघाल तर अतिवृष्टी आल्यामुळे जे संकट आलेलं आहे शेतकऱ्यांवरती, तर ते लक्षात घेऊन आम्ही आमची जी जंगी मिरवणूक होती ती आम्ही रद्द केली आहे। तर त्याऐवजी आम्ही जे काय आमची मिरवणुकीसाठी जी काय आमची सामग्री लागणार होती त्याच्यामध्ये म्हणजे जे काही आम्हाला फंड आलेला तो आम्ही मदत म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी नवयुग मित्रमंडळाने डिसाईड केलं आहे की CM रिलीफ फंडमध्ये आम्ही तो सुपूर्द करणार आहोत। वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत जर म्हणाल तर आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट या म्हणजे जे ट्रस्ट आहे त्याच्या मार्फत आम्ही वैद्य म्हणजे जे पेशंट्स आहेत त्यांना आपण मोफत मदत करतोच। तसंच यावेळी आपण मॅमोग्राफी कॅम्प पण ठेवलेला, तसेच वैद्यकीय आपल्याला CM त्यांच्याकडूनच आपल्याला एक वैद्यकीय मदत म्हणून पण कॅम्प ठेवण्यात आलेला। तर ते तर आम्ही दरवर्षी आमच्या मागच्या 21 वर्षापासून आम्ही हे सतत कार्यरत आहोत या वैद्यकीय मदतीमध्ये।